ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय 3. पुढील प्रश्न. जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर यामधील यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही आहे? तर तो आहे यथार्थ दीपिका. पर्याय 2. पुढील प्रश्न. महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर कोणी केले आहे महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र? तर आचार्य विनोबा भावे यांनी. पर्याय 1. पुढील प्रश्न. 19व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांचा वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातही पहिले वृत्तपत्र कोणते? तर कोणते आहे? तर ते आहे दिनबंधू. पर्याय 3. पुढील प्रश्न. वंदे मातरम या वृत्तपत्रांच्या माध्यमातून यांनी तरुणांची मने क्रांतिकार्यांकडे वळवली. तर कोणी वळवली? तर ती अरविंद घोष यांनी. पर्याय 2. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात? तर कोणाला संबोधतात? जेम्स हिकी यांना. पर्याय अ. पुढील प्रश्न. लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का या अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? तर कोणत्या? तर तो होता केसरी ह्या वृत्तपत्रातील. पर्याय अ. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट कॉईल बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर कोणत्या वर्षी? सन 1765. ऑप्शन 2 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला. तर कोणता? तर डिस्कवरी ऑफ इंडिया. तर पर्याय 3 उत्तर आपलं बरोबर होईल. पुढील प्रश्न. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले? तर कोणी केले? तर ते जेम्स ऑगस्टस हिकी यांनी. पर्याय पहिला बरोबर होईल. पुढील प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही? तर यामध्ये कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही आहे गोपाळ गणेश आगरकर? तर ते राष्ट्रवाद या वृत्तपत्राशी संबंधित नाही. पुढील प्रश्न. जोसेफ मेजनीचे चरित्र कोणी लिहिले? तर विद्या सावरकर यांनी लिहिली. पर्याय 2 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. तर यामधील अचूक जोडी कोणती आहे? अॅनी बेझंट हे बरोबर जोडी आहे. ॲन बॅनर्जी राजगोपतार हे बरोबर जोडी आहे. दादाभाई नौरोजी इंडियन ओपनियन हे पण बरोबर जोडी आहे. महात्मा गांधी बंगाली हे पण जोडी बरोबर आहे. तर चुकीची जोडी आहे अॅनी बेझंट. पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले? तर कोणते सुरू केले? तर समता. पर्याय 3. पुढील प्रश्न. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर कोणी केले? लक्ष्मणराव फाटक यांनी. पर्याय 3. पुढील प्रश्न. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी वृत्तपत्र सुरू केले? तर कोणते केले प्रार्थना समाजाने? सुबोध पत्रिका. पर्याय 2 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. हिटलरच्या आत्मचरित्रातून त्यांच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते? तर कोणत्या? तर माईन काम्प. पर्याय 2. पुढील प्रश्न. दीन ए इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहे? अकबर. पर्याय 2. पुढील प्रश्न. पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणत्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? तर कोणत्या? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो. पर्याय अ. पुढील प्रश्न. इंद्रप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर कोण होते? तर ते विष्णुशास्त्री पंडित हे होते. पर्याय अ. होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले? तर कोणते झाले? न्यू इंडिया. पर्याय 3. पुढील प्रश्न. 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना यांनी केली? तर कोणी केली? आ. कृ. वाघमारे. पर्याय 2. पुढील प्रश्न. चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ यांनी लिहिला? तर कोणी लिहिला?
तर हेमाद्री यांनी लिहिला. पर्याय अ. पुढील प्रश्न. सन 1995 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ह्या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरू केली? तर कोणी केली? तर ती डॉक्टर ॲनी बेझंट यांनी केली. पर्याय अ. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? तर यामधील कोणता ग्रंथ नाही आहे? तर तो आहे भावार्थ रामायण. या त्यांनी लिहिलेला नाही. पुढील प्रश्न. केडी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते जळगाव जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर. पर्याय 3 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? तर कोणास संबोधले जाते? सॉरी. तर आपला प्रश्न आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? तर कोणास संबोधले जाते? बाळशास्त्री जांभेकर. हे आपला प्रश्न डबल. पुढील प्रश्न. हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण आहे? तर कोण आहे? गोपाळकृष्ण गोखले. पर्याय 4 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? तर ते मौलाना आझाद यांनी. पर्याय अ. पहिलं उत्तर आपलं बरोबर होईल. पुढील प्रश्न. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर कोणी सुरू केले होते ते? महात्मा गांधी यांनी. पर्याय 3 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र डॅश यांनी सुरू केले? तर कोणी केले अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र? लाला हरदयाल यांनी. तर पर्याय 3 आपलं उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले होते? तर कोणी सुरू केले होते? तर हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. पर्याय 4 आपलं उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तर कोण होते? चित्तरंजन दास हे होते. पर्याय 1 उत्तर आपला बरोबर होईल. पुढील प्रश्न. डॅश याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते? तर कोणाला म्हटले जाते? हेरोडोटस. पर्याय 2 बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न. वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर कोणत्या साहित्यातील आहे? तर ते आहे आनंद मठ या साहित्यातील. पुढील प्रश्न. कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले? तर कोणी? हेन्री याने. पर्याय 3. पुढील प्रश्न. 100 उंदरांपेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले होते आहे? तर कोणी म्हटले आहे? तर व्होल्टेअर. पर्याय अ. पहिलं उत्तर बरोबर होईल. पर्याय 1. पुढील प्रश्न. गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण? तर कोण आहे? श्रीपाद अमृत टांगे. पर्याय 3 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. थॉट्स ऑन पाकिस्तान ह्या ग्रंथाचे लेखक कोण? तर या ग्रंथाचे लेखक कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय 4 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. इलियड व ओडिसी ह्या महाकाव्यांची रचना डॅश यांनी केली? तर कोणी केली? तर ते होमर यांनी केली. पुढील प्रश्न. आयुर्वेदाचे जनक कोणास म्हणतात? तर कोणास म्हणतात? तर चरक यांना आयुर्वेदाचे जनक असे म्हणतात. पुढील प्रश्न. दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया ह्या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर कोण आहे? R.C. दत्त. पर्याय 2 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर कोणाचा उल्लेख होतो? मॅडम भिकाजी कामा. पर्याय 3 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. द प्रॉब्लेम ऑफ रुकी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पर्याय 3. पुढील प्रश्न. डॅश यांनी डॅश ह्या विचारवंताने द प्रिन्स ह्या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववाद विवेचन केले आहे? तर कोणत्या ग्रंथात? मॅकियावेली. पर्याय 1. पुढील प्रश्न. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? यशवंतराव चव्हाण यांनी. पर्याय 3. पुढील प्रश्न. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर कोणास ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न. महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर काय आहे?
यांच्या आत्मचरित्राचे नाव आत्मवृत्त. पर्याय 3. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर कोणत्या साप्ताहिकाने झाली? बॉम्बे हेराल्ड. पर्याय 2 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. राष्ट्रगोप्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर कोणी केले? तर ते दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. पर्याय 1. पुढील प्रश्न. हू वेअर व शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पर्याय 4 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. सरहद गांधी या नावाने कोणास ओळखले जाते? तर सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान यांना. पर्याय 3 उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न आणि लास्ट. द राईस ऑफ द मराठा पॉवर ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पर्याय 2 उत्तर बरोबर होईल. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.